equal to n by 2 in bracket 2a plus n by n minus 1 into d bracket closed. हा एक फॉर्म्युला. कंडिशन कळाली कोणतं यूज करायचं, कधी यूज करायचं. ओके, सेकंड फॉर्म्युला राईट. Sn is equal to n by 2 in bracket t1 plus tn. या पद्धतीने if first term and last term is given to you, then you have to use this formula, and if first term and the last term is given to you, then at that time you have to use this formula. Okay, then we will continue the practice set 3.3 and the first example, right? The first term of an AP is the first term of an AP is the first term of an AP is 6 and the common difference is 3. Common difference is 3. Common difference is 3. Then find years 27. Then find years 27. Years 27. बरोबर. आता फर्स्ट टर्म आहे आणि कॉमन डिफरन्स आहे आणि किती पदांची बेरीज काढायला सांगितली आपल्याला, 27 पदांची बेरीज काढायला सांगितली. years 27. आता मग फॉर्म्युला कोणता यूज करतो आपण, Sn is equal to n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into हा फॉर्म्युला यूज करतो आपण. आता फॉर्म्युला लिहूया. therefore Sn is equal to n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d bracket closed. असं फॉर्म्युला S म्हणजे नेमकी काय? हा सर, यस म्हणजे इंग्रजी शब्द आहे तुमचा सम आणि टी एन टर्म एनथ टर्म आणि एस एन म्हणजे काय, एन पदांची बेरीज, द सम ऑफ एनथ टर्म. लक्षात, यस हा सम या शब्दावरून तो यस घेतलाय. ओके, आता फॉर्म्युला लिहिला पण किंमत टाकूया. Sn is equal to n by 2. n किती काढायचं, n दिला आपल्याला किती, 27 by 2 in bracket 2 into a. a कितना है, 6 plus in bracket n minus 1, that is 27 minus 1 into d. d is a 3 year. ब्रॅकेट. आता इथे लिहिलं आपण मग हा 27 by 2. यस 27 काढायचं आपल्याला इथं. 27 by 2 in bracket 2 into 6, that is a 12 plus in bracket मध्ये नाही लिहिलं तरी चालेल याला. 27 वजा 1 केला किती झालं, 26 गुणिले 3 आलं. मग इथं 27/2 कंसामध्ये हा 12 अधिक 27 गुणिले 3 केला किती, 78. 3 सख 18, हातचा 1 आला, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 78. त्यानंतर 27/2 गुणिले 12 अधिक 78, 8 आणि 2 10, हातचा 1 आला, 8 आणि किती 9. मग पुढची स्टेप, therefore years 27 is equal to 2 न कट करूया 90 ला किती, 45. म्हणून 27 गुणिले 45 असं आलं शेवटची स्टेप तुमची. आणि आता मल्टिप्लिकेशन करा रफ मध्ये बदला, 12 15 गुणाकार. therefore years 27 is equal to 12 15. आता मग आन्सर लिहूया. therefore years 27 is equal to
1250 1215 हे झालं पहिलं उत्तर. We write the second example. Find the sum of the first 123 even natural number. पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज काढायची. Even natural numbers are 2, 4, 6, dash. These are the even natural numbers. झालं? आणि आपल्याला किती पदांची बेरीज काढायची आहे? 127. मग इथं लिहूया आपण माहिती आता 123 ची बेरीज काढायची आपल्याला. माहिती घेऊया आपण. A इज इक्वल टू सांगा, फर्स्ट टर्म सांगा मित्रांनो, फर्स्ट टर्म 2 आहे, कॉमा D इज इक्वल टू T2 minus T1 that is equal to 4 minus 2 is equal to 2. D2 आला, कॉमा. आता फॉर्म्युला आपल्या ब्रेन मध्ये फिक्स आहे. इथं D आलं, फॉर्म्युला आपल्या डोक्यात आहे, त्याच्यामध्ये काय काय लागतं ते लक्षात ठेवायचं. Sn इज इक्वल टू n पाहिजे आपल्याला. मग n किती आहे? 123 आहे n. 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d, म्हणजे तिन्ही पण आले आपल्याकडे कंडिशन्स. a पण मिळालं, d पण मिळालं आणि n पण मिळालं. आणि काढायचं किती आपल्याला? S123 काढायचं. S123 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चला आता फॉर्म्युला द्या. राईट द फॉर्म्युला. Sn is equal to Sn is equal to n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d big bracket close. आता किती आहे आपल्या जवळ ठेवूया. बोला चला. यस किती काढायचं आहे? यस 123 काढायचं आहे. यस 123 is equal to 123 by 2 in bracket. Alright, 2 into a किती आहे? 2 plus in bracket n 123 minus 1 into d किती आहे? 2 आहे, bracket closed. Now is equal to 123 by 2 in bracket 2 into 2 that is 4 plus 123 वजा 1 122 गुणिले किती? 2. मग आता बरोबर हा 123 छेद 2 कंसामध्ये हा 4 अधिक 122 गुणिले 2 केलं 244. आता इथं बघा 123 छेद 2 हे कटत नाही म्हणून मी तसंच घेतो याला. आणि इथं जर कटत असतील तर इथंच काटायचं, बळजबरीने नाही काटायचं. आता काय काय मुलं काटायचं म्हटलं चला काटा, 20 × 12 आणि 2 × 1 झालं का? ठीक आहे, तसं करू नका. आता इथं लिहिलं आपण 123 छेद 2 4 अधिक 244 248 गुणिले 248. आता हे दोन न कट होतील 248. बे 1 बे 2 4 आणि 2 8. मग आपल्याकडे राहिलं therefore S123 is equal to 123 राहिले आणि गुणिले किती 124. करा गुणाकार रफ मध्ये. Therefore the sum of first 123 even natural number is 15,252. 15,252 हे शेवटचं उत्तर लिहिलं. आता येऊ आपण तिसऱ्या उदाहरणाकडे. प्रश्नाचा अर्थ घ्या समजून. 1 ते 350 मधील 1 ते 350 मधील समसंख्यांची बेरीज काढा असा प्रश्न आहे.
आता कोणत्या संख्या असतील समसंख्या 1 ते 350 पर्यंतच्या? 2 1 तर नाही, 2 4 6 8 10 350 पर्यंत नाही, 350 च्या आत दरम्यान सांगितलं ना, मग 350 येणार नाही, 348 आहे, बरोबर की नाही? कारण बिटवीन हा शब्द आलाय. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन म्हणजे मधले 1 ते 350 मध्ये. जर पर्यंतच जर असेल का, अप टू 350 जर असेल, मग त्यावेळेला आपल्याला 350 पण घेतात असतं. ठीक आहे, मग खाली लिहूया आन्सर मध्ये द इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम इवन नॅचरल नंबर्स बिटवीन शब्द वापरा. इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 350 are 1 to 350 are 1 to 350 are 2, 4, 6, 8, dash 348. 348. आता इथं काय काय आवश्यक आहे दिल्याचं? ए बरोबर लिहा, डी बरोबर लिहा, परंतु इथं अंक किती आहेत ते नाही दिलं. शेवटचा अंक दिला आपल्याकडे, एन हा नाहीये याच्यामध्ये, एन काढावं लागेल आपल्याला, बरं की नाही? मग इथं ए इज इक्वल टू 2 आहे आणि डी इज इक्वल टू T2 मायनस T1 आहे, बरं की नाही? मग किंमत घेऊया. T2 दॅट इज 4 मायनस T1 दॅट इज 2. therefore is equal to 4 minus 2 is equal to 2 आलं, डी ए मिळालं, डी मिळालं, आणि लास्ट टर्म Tn आहे, Tn इज इक्वल टू 348 आहे. आणि वी हॅव टू फाइंड n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सम काढण्यासाठी n ची गरज आहे आणि n दिलेलं नाहीये. 2 ते 48 मध्ये किती अंक आहेत हे दिलं का आपल्याला? नाही. मग ते अगोदर Tn च्या फॉर्म्युलावरून ते काढूया. इथे लिहूया Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला लिहा. नाव Tn शेवटचं पद किती आहे? 348 बरोबर ए. ए म्हणजे 2 आधी कंसात n काढायचं आपल्याला, मायनस 1 इंटू डी. डी मिळालं तुम्हाला 2. चला तर 348 बरोबर हा 2 अधिक n वजा 1 ला या 2 न गुणूया. 2 गुणिले n म्हणजे 2n हा मायनस 1 इंटू 2 दॅट इज मायनस 2. ओके, आता बघा हा प्लस 2 आणि हा मायनस 2 कॅन्सल झालं, बरोबर आहे. मग राहिला आपल्याकडे काय? 2n इज इक्वल टू 348 हा राहिला आपल्याकडे. आता n ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. therefore n इज इक्वल टू 348/2. 2 न कट करूया. 348 ला किती? 100. ओके, बे एक बे उरला 1, बे 14, त्यानंतर बेचो 8. यांची किंमत मिळाली 174. आता बेरीज काढूया, ठीक आहे? आणि बेरीज काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करतो आता? Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला यूज करतो आपण. राईट द फॉर्म्युला नाव. Sn इज इक्वल टू किती आहेत आपल्याजवळ? Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. आता किमती ठेवूया. यस किती काढायचं? यस 174 काढायचं, की नाही? इथे लिहूया यस 174 इज इक्वल टू यांची किंमत आली 174 छेद 2 कंसामध्ये 2 गुणिले ए ची किंमत 2 आहे, अधिक कंसात 174 वजा 1 गुणिले डी. डी ची व्हॅल्यू पण किती आहे? 2 आहे. ब्रॅकेट क्लोज.
या पद्धतीनं आपण किमती लिहिल्या. किमती सर्वांना कळायला का पाठ टाकलेल्या? कळायला सर्वांना? ओके, चला पुढे. 174 ला 2 न कट करा एकच. आता इथं 174 ला 2 न कट केलं, एक बे बॅटी 16 आणि एक बोर्डला बेसाठी 14 किती आला? 87. इथं लिहिलं 87 कंसामध्ये 2 गुणिले 2 4 अधिक 174 वजा 1 173 गुणिले किती? 2. आता 87 कंसात हा 4 अधिक 173 ला 2 न गुणलं 146 बेत्रिक 6 बेसती 14 एक गुणला बे एक बे आणि एक 3 346. त्यानंतर 87 गुणिले 4 अधिक 346 म्हणजे 300 किती? 50. बघा गुणाकार करून 50. यस 174 बरोबर 30 450 ही बेरीज झाली. म्हणून लिहूया आन्सरला शेवटचं द सम ऑफ all even numbers, the sum of all even numbers between 1 to 350, between 1 to 350 is 30,450. 30,450 या पद्धतीचं आन्सर लिहिलं. आणि आता आपण येतोय चौथ्या उदाहरणाकडे. राईट, अगोदर आपण म्हणूया लेट द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स. लेट द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स आर. लेट द फर्स्ट टर्म बी a and common difference b d. okay, therefore formula use केला आपण tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला यूज केला. आता पहिला किती आहे? 19th टर्म आहे, बरोबर की नाही? इथं लिहिलं T19 is equal to A plus in bracket 19 minus 1 into D लिहिला. आता T19 आहे आपल्याकडं, तो किती आहे? T19 टर्म किती आहे? 52 आहे, बरोबर A प्लस 19 वजा 1 केला 18D झाला. मग इक्वेशन काय तयार होईल तुमच्याकडं? A प्लस 18D इज इक्वल टू 52. याला नंबर 1 म्हणूया, बरोबर आहे का? आता 38 पद दिलं आपल्याला, 38 टर्म दिलं. इथं लिहूया फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A plus in bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला यूज केला. आता इथं 38 टर्म आहे आपल्याला 128 आहे. इथं लिहूया T38 is equal to A plus in bracket n 38 वजा 1 गुणिले d. T38 दिलं 128 आहे. इथे लिहिलं 128 बरोबर A अधिक 37D. म्हणून आपण लिहिलं therefore A अधिक 37D बरोबर किती? 128. याला सेकंड म्हणा. आता खालच्या वेळेला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालं आपल्याला. याच्या खाली लिहा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग
इक्वेशन 1 and 2 1 व 2 ची बेरीज करू. अगोदर 1 ला a plus 18d is equal to 52 and a plus 37d is equal to 128. a plus a केलं 2a plus 18 अधिक 37 55 का 55 डी बरोबर का या दोघांची बेरीज डी 55 डी बरोबर या दोघांची बेरीज 8 2 10 चा 1 आला 6 2 8 आता नाही 180. आता याला थर्ड म्हणा. झालं. आता एसएम चा फॉर्म्युला यूज करा. SN is equal to, right? SN is equal to n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d. किती पदांची बेरीज काढायची पहा. प्रश्नामध्ये पहा किती पदांची बेरीज काढायला सांगितली. 56 पदांची बेरीज काढायला सांगितली. म्हणजे यस 56 यस 56 is equal to 56 by 2 in bracket 2 a ची व्हॅल्यू नाहीये 2a ला 2a प्लस इथे लिहिलं 56 वजा 1 गुणिले डी. डी ची पण व्हॅल्यू नाही. Now therefore का ऑपरेशन काय होईल. यस 56 is equal to 56 by 2 जर केला आपण किती बे 2 4 82 16 28 कंसामध्ये पहा हा 2a 56 वजा 1 55d बरोबर आहे. आता पहा 2a प्लस 56 55d इथं बघा 2a अधिक 55d तिकडे आहे का आहे ना. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 180 आहे ठीक आहे. मग इथं म्हणूया आपण फ्रॉम 3 वरून आपण ही किंमत टाकतोय. यस 56 इज इक्वल टू हा 28 गुणिले 2a अधिक 55d ची किंमत आली आपल्याकडे 3 मध्ये 180. इथे लिहिलं 180. आता गुणाकार करा 180 गुणिले 28 करा रफ मध्ये बाजूला किती 5040 करेक्ट आहे. लिहूया आन्सर. therefore यस 56 बरोबर 5040. या पद्धतीचं हे 4 मार्काचं उदाहरण 4 मार्क्स. हे कंप्लीट करूया आपण. आता सगळ्या स्टेप आपल्या स्टेप वाईज दिलेल्या बघा. इथं 1 ते 40 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या इथं दिलेत आपल्याला. आणि हाऊ मेनी नंबर्स म्हणजे n काढायला सांगितलं. n कोणत्या सूत्राने काढणार तुम्ही tn न काढणार. रफ मध्ये काम करूया नाहीतर एक वहीमध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा आणि नंतर रिकाम्या जागा. ठीक आहे. ल्या tn इज इक्वल टू a plus in bracket n minus 1 into d. किंमत ठेवूया t n म्हणजे शेवटचं पद दिलं. लास्ट टर्म किती आहे 136 आहे. 136 बरोबर a पहिलं पद किती 4
अधिक कंसामध्ये n काढायचं आहे n मायनस 1 इंटू डी. डी किती आहे? दोघांमधला फरक कितीचा आहे? 4चा. त्यानंतर पुढे लिहितो आपण 136 बरोबर 4 अधिक 4n वजा 4 4n वजा 4. आता हे प्लस 4 आणि हा मायनस 4 कॅन्सल कटला. हे प्लस 4 मायनस 4 कॅन्सल झाले. 136 बरोबर किती आला इथं? 4n. किंमत आपल्याला n ची करायची आहे. मग n बरोबर काय येणार आहे? 136 भागिले 4 बरोबर n. बोला 4 1 4 4 3 12 उरला 1 4 चौक 16 म्हणजे m ची किंमत मिळेल तुम्हाला किती? 34. असं m काढलं. एक रिकामी जागा झाली. त्यानंतर इथं बघ, इथं दिलं तुम्हाला इथे रिकामी जागा पहा. n किती? 34. a सांगा 4 आहे. डी सांगा 4 आहे. बरोबर. आता इथं आपल्याला काढायला सांगितलं हा फॉर्म्युला इथे लिहिला. n मिळालं बघा. हे आपण ते सोडवलं होतं ना पण इकडे बघा. हे सोडवलं आपण इथं. हे 136 इथं काय येणार आहे? 4 अधिक n वजा 1 गुणिले किती इथं? 4. आपण ती ऍक्टिव्हिटी लिहिली ना इथं. आता n ची किंमत इथं किती आली? 34. इथपर्यंत आलो. आता या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवूया. इकडला भाग झाला असेल पुसू का इकडला भाग? आता तो फॉर्म्युला लिहूया आणि नंतर मग रिकाम्या जागा करू आपण. फॉर्म्युला आहे एस एन बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. आणि त्यामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या किमती आल्या पहा. एस कितीची बेरीज करायला सांगितली होती? एस 34 आहे की नाही. इथे लिहूया एस 34. एस 34 बरोबर 34/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए. ए सांगा ए 4 आहे प्लस इन ब्रॅकेट 34 मायनस 1 इंटू डी सांगा 4च आहे. यस 34 बरोबर किती? 17 कंसामध्ये 2 चौक 8 अधिक 33 गुणिले किती? 4 बरोबर हा 17 कंसात 8 अधिक 33 गुणिले 4 केलं 4 त्रिक 12 चा 1 आला 4 त्रिक 12 आणि किती? 13 132. त्यानंतर बरोबर 17 गुणिले किती? 140 करा गुणाकार 340 आलं का तुझं? 80 कर. तर लास्ट आन्सर लिहूया. इथं चौकटीमध्ये या बघा काय काय केलं आपण. इथं लिहूया. इथं चौकट आहे. या चौकटीत काय आहे? 34. त्यानंतर इथं चौकट आहे. या चौकटीत 34. आता इथं मोठी चौकट आहे. त्यामध्ये काय लिहिणार? 2 गुणिले 4 अधिक कंसात 34 वजा 1 गुणिले 4. या पद्धतीनं ही चौकट आहे. आणि शेवटचं ही आहे. इथं किती आलं असेल आपलं? 2000 किती? 2380. हे तुमचं उत्तर आलं. गुणाकार चुकलं, उत्तर चुकलं चुकू देऊ नका. व्यवस्थित सोडा, दमाने सोडा.
म्हणून लास्ट आन्सर इथे आहे द सम ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 140 which are divisible by 4 is equal to इथं या चौकटीत उत्तर द्या 2380. या पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटीज आहे. पाचवं उदाहरण झालं. आता घेऊया आपण सहावं उदाहरण. 6th example. Let the first term of an AP is A and the common difference is D. Let the first term of an AP is A and the common difference is D. Common difference is D. Therefore, Sn is equal to n by 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d bracket close. a आणि d मांडलेले आपण, ठीक आहे. आणि बेरीज किती पदांची दिली आहे? 55 पदांची बेरीज दिली. मग इथे लिहितो तुम्ही यस 55 बरोबर 55 बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट 55 मायनस 1 इंटू डी मानलंय आपण. येस 55 ची बेरीज दिली तुम्हाला. किती बेरीज आहे? 3300. इथे लिहिलं 3300 ही बेरीज दिली बरोबर. हे 55/2 कंसामध्ये सांगा 2a अधिक 54d 54d. झालं. आता बघा ही भागिले आहे 2 इकडे आल्यानंतर गुणिले होते म्हणून 3300 गुणिले 2 बरोबर 55 कंसात 2a अधिक 54d. हे कळलं. हे भागिले 2 आहे तिकडं गुणिले 2 झालं. मग 3300 गुणिले 2 करा 6600 बरोबर किती येतं 55 कंसामध्ये 2a अधिक 54d असं आलं एवढं. आता इथं हे 55 या कंसाला गुणिले मग इथं 55 इकडे आल्यानंतर काय होतील भागिले झाले म्हणून इथं लिहूया 6600 बाय 55 बरोबर 2a अधिक 54d. मला वाटतं 11 न करतात, ठीक आहे. 11 5 55 11 सगळं 66 हे 2 0 पुन्हा 5 न पण कटेल 5 1 5 उरला 1 5 दोन्ही 10 आणि 0 म्हणजेच 2a अधिक 54d याची किंमत आली तुमच्या जवळ 120. इथपर्यंत ओके. त्याला नंबर 1 म्हणा. आणि आपल्याला काढायला सांगितलं फाइंड इट्स 28th टर्म. त्या श्रेणीचं 28वं पद काढायला सांगितलं. इथं फॉर्म्युला तुम्ही यूज करता tn चा. tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. चला किमती घेऊया. टी किती काढायला सांगितलं 328, ठीक आहे. मग इथे लिहिलं t28 इज इक्वल टू a माहित नाही आपल्याकडं प्लस इन ब्रॅकेट बोलो 28 वजा 1 गुणिले d हे पण माहित नाही आपल्याला म्हणून t28 बरोबर a अधिक 27d. आता इथे एक काम करूया. इकडे या. इकडच्या ऐवजी इकडे नसेल मला 2 तुम्हाला कॉमन काढता येतील. याला 2 न भाग जातो याला 2 न भाग जातो याला पण 2 न भाग जातो, ठीक आहे. 2 जर कॉमन काढले तर इथं काय राहील a
अधिक 2 कॉमन काढतो म्हणजे 2 न भागतो याला आपण 27D बरोबर याला 2 न भागलं किती आलं 7 याला 1 नंबर द्यायचे ऐवजी याला 1 नंबर द्या एक स्टेप राहिली होती इथं. आता पहा A अधिक 27D A अधिक 27D ची किंमत किती आली 7 आली बरोबर की नाही. मग ती किंमत इथं लिहूया T28 बरोबर किती 7 नाही